शेवटचा दिवस होता. डॉक्टरांनी हात टेकले होते. कर्जाने घर उद्ध्वस्त झालं होतं आणि त्याच वेळी दारावर एक अनोळखी माणूस आला. पण तो माणूस नव्हता, तो स्वामींचा आदेश होता. कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक सामान्य माणूस राहत होता. घरात आई वडील, बायको आणि एक लहान मुलगा. सगळं काही ठीक चाललं होतं. पण एक दिवस त्याच्या आयुष्यामध्ये वादळ आलं. माधवला अचानक एक दुर्धर आजार झाला. डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल आणि खर्च येईल 4 लाख रुपये. माधवच्या डोक्यावर आकाश कोसळलं, कारण त्याच्याकडे 4,000 सुद्धा नव्हते. घरात रोज भांडणं होत होती. आई रडत असायची. बायको देवासमोर हात जोडून बसली होती आणि माधव तो फक्त शांत बसून छताकडे बघत होता. एक दिवस डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, आता वेळ फार कमी आहे. त्या रात्री माधवची आई म्हणाली, बाळा एकदा अक्कलकोटला जाऊन ये, स्वामी समर्थांकडे, तेच काहीतरी करतील. माधव हसला. आई, आता काहीच होणार नाही. पण आईच्या आग्रहामुळे तो दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला गेला. मंदिरात पोचल्यावर तो स्वामींच्या मूर्तीसमोर बसला आणि पहिल्यांदाच मनापासून रडायलाच लागला. स्वामी, माझ्याकडे काहीच उरलं नाही. माझ्या मुलासाठी मला वाचवा. तेवढ्यात त्याच्या मागून एक आवाज आला, काय रे माधवा, इतक्या लवकर हार मानलीस? माधव मागे वळाला. एक साधा फाटके कपडे घातलेला म्हातारा माणूस उभा होता. तो म्हातारा म्हणाला, उद्याचा सूर्योदय होण्याआधी गावातल्या जुन्या विहिरीजवळ जा, तिथे तुला तुझं उत्तर मिळेल. माधव काही बोलायच्या आतच तो म्हातारा तिथून गायब झाला. माधवला काहीच समजलं नाही, पण मनात एक वेगळीच शांतता होती. दुसऱ्या दिवशी पहाटे माधव त्या विहिरीजवळ गेला. तिथे एक पिशवी ठेवलेली होती. त्याने ती पिशवी उघडली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या पिशवीत होते 4 लाख रुपये आणि एक चिठ्ठी. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा ठेव, मी आहे तुझ्यासोबत. माधव रडत रडत अक्कलकोटमध्ये धावला. पण मंदिरात जाऊन पाहतो तर काय, तीच मूर्ती आणि त्या चेहऱ्यावर तेच हास्य. त्याला समजलं कालचा म्हातारा कोण होता. ऑपरेशन यशस्वी झालं. माधव पूर्णपणे बरा झाला. आजही तो प्रत्येकाला सांगतो, स्वामी समर्थ फक्त मूर्तीमध्ये नाहीत, ते आजही आपल्यासोबत आहेत. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा उघडतो, तो म्हणजे स्वामींचा आदेश. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.